सगळ्यात आधी माझ्या यूट्यूब फॅमिलीला नमस्कार माझ्याकडून। मला तुम्हाला शब्दात सांगता नाही येत आहे, खूप जास्त एक्साइटमेंट आहे, थोडी नर्वसनेस सुद्धा आहे, पण सगळ्यात जास्त मी खूप खूप खुश आहे। आणि ही खुशी मी तुम्हाला म्हणजेच माझ्या यूट्यूब फॅमिलीला शेअर करणार आहे। ज्या गोष्टीची आज जवळजवळ 2.5 महिना झाला आहे होणार आहे 14 ऑगस्ट 2026। फायनली आज तो लकी डे माझ्यासाठी आज झालेला आहे। कारण माझं एक स्वप्न होतं ते आज पुन्हा नव्याने सुरू होत आहे, ते म्हणजे मी तुम्हाला आज दाखवते। जवळजवळ 9 वर्ष बंद होती। मी तुम्हाला आधीच्या माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहेच। आधीचे व्हिडिओ पाहिले नसतील तर जाऊन बघून या ही वास्तू आधी कशी होती आणि आता आपण हिला कशी केलेली आहे। तर आज माझं ओपनिंग आहे माझ्या पार्लरचं, आणि आजची मी सुरुवात कशी करणार आहे या माझ्या ओपनिंगची ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी छोट्या गोष्टी सगळ्या अशा शो करणार आहे। त्यासाठी तुम्हाला माझ्यासोबत कंटिन्यू राहायचं आहे। मला तुम्हाला शब्दात सांगता नाही येत आहे, खूप जास्त एक्साइटमेंट आहे, थोडी नर्वसनेस सुद्धा आहे, पण सगळ्यात जास्त मी खूप खूप खुश आहे। आणि ही खुशी मी तुम्हाला म्हणजेच माझ्या यूट्यूब फॅमिलीला शेअर करणार आहे। तर तुम्ही त्यासाठी माझ्यासोबत कंटिन्यू राहायचं आहे। तुम्ही सोबत राहा, मी तुम्हाला दाखवते। माझ्या सलून अँड अकॅडमीच्या ओपनिंगच्या दिवसाची सुरुवात झाली ती अगदी साध्या आणि मनापासून केलेल्या पूजेने। सकाळी आम्ही सगळ्या फॅमिली सोबत मिळून बाप्पाची सुंदर स्थापना केली, कळश पूजन केलं आणि अगदी साध्या पद्धतीने पूजा केली। पूजेची सगळी तयारी आणि मांडणी मी आणि माझ्या भावाने म्हणजेच संकेतने मिळून केली। खरं सांगायचं तर माझं हे स्वप्न पूर्ण करण्याच्या प्रवासात संकेतने मला खूप मदत केली आहे। भाऊ असावा तर असा। आणि माझ्यासाठी या पूजेचा सगळ्यात खास क्षण कोणता होता तो की ही पूजा मी माझ्या छोट्या मुलीच्या हातातून करून घेतली। त्या दिवशी तिचा शाळेत शेवटचा पेपर होता, त्यामुळे तिला शाळेला सुट्टी घेता आली नाही, म्हणून ती तुम्हाला चक्क स्कूल युनिफॉर्ममध्येच दिसते। हा फक्त सकाळच्या पूजेचा छोटासा भाग आहे। त्या दिवशी एवढी धावपळ होती आणि भार्गवीचा पेपरही होता, त्यामुळे मला जास्त काही शूट करता आलं नाही। पण तरी सुरुवात कशी झाली, मी कशी तयार झाले आणि माझं सलून कसं तयार झाले हे तुम्हाला दाखवण्याचा हा छोटासा प्रयत्न केला आहे। पण थांबा, ओपनिंगचा खरा कार्यक्रम तर संध्याकाळी होता। संध्याकाळी झालेला रिबन कटिंगचा सुंदर कार्यक्रम, माझ्या आयुष्यातला तो खास दिवस, माझे पाहुणे आणि त्या दिवशीचे सगळे सुंदर मुमेंट्स तुम्हाला पुढच्या भागात दाखवणार आहे। म्हणूनच चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन ठेवा, म्हणजे पुढचा व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल। तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। तर भेटूया संध्याकाळच्या त्या खास आणि सुंदर क्षणांसोबत। आणि हा व्हिडिओ तुम्ही माझा पूर्ण पाहिला त्यासाठी तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून आभार। बाय बाय, थँक्स फॉर वॉचिंग।